नमस्कार मित्रांनो. दसरा दिवाळीच्या दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट ठरणार आहे. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये या गोष्टीचा थोडासा फायदा होऊ शकतो. तर कशा पद्धतीने, तर GST मध्ये काही बदल होणार आहेत. बदल कशा स्वरूपाचे असतील की GST आत्तापर्यंत 4 स्लॅबमध्ये होती. एक 5%, 12%, 18% आणि 28%. तर मध्यंतरी केंद्र सरकारने या बाबतीत काही शिफारशी किंवा काही तरतुदी दिल्या होत्या. जो मंत्र्यांचा गट असतो, GSTसाठी जो मंत्र्यांचा गट आहे, त्या गटाला काही सूचना दिल्या होत्या, काही शिफारशी दिल्या होत्या. त्याच्यावरती विचार करून त्यांनी असं फायनल केलं की आता हे जे 4 स्लॅब आहेत, ते 4 स्लॅब वगळून 2 स्लॅब ठेवायचे, म्हणजे 5% आणि 18%. तर याचा फायदा काय होईल की ज्या वस्तू 28% होत्या त्यांना 18% लागेल, आणि ज्या गोष्टी 12% होत्या ते 5% लागतील. याच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी ह्या जीवनावश्यक गोष्टी आहेत. आता आपण बघूयात की 12%वरून 5%वरती कुठल्या कुठल्या वस्तू येतील. तर 12%वरून 5%वरती येणाऱ्या वस्तू आहेत सुकामेवा, ब्रँडेड नमकीन, दूध पावडर, टूथपेस्ट, साबण, हेअर ऑइल, सामान्य अँटीबायोटिक्स, पेन किलर औषधे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, अशा पद्धतीने या वस्तू आहेत. तर 28%वरून 18%वर येणारे कुठले? सिमेंट, सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट, रेडीमिक्स, कॉन्क्रीट, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, म्हणजे मॅक्झिमम ह्या गोष्टी ज्या आहेत या सर्वसामान्याच्या आजकाल तसं बघायला गेलं तर ह्या जीवनावश्यकच गोष्टी आहेत. तर 28%वरून 18%वर आणि 12%वरून 5%वर आल्यावर साहजिकच यांच्या किमती कमी होणार आहेत. याचा आपल्याला जनसामान्यांना नक्कीच फायदा होईल. याच अहवालामध्ये जो मंत्र्यांच्या गटाने जो अहवाल तयार केला आहे त्याच्यामध्ये हे 2 स्लॅब वगळण्याची तर आहेच, परत जे लक्झरियस वस्तू आहेत, लक्झरियस गुड्स ज्याला म्हणतात, त्याच्यावरती 40% कर आकारावा अशी पण शिफारस आहे. तसेच शरीरासाठी घातक ज्या वस्तू आहेत त्याच्यावरतीही 40% करावा अशी पण शिफारस त्याच्यामध्ये आहे. तर फायदा काय होईल की जनसामान्याला ह्या गोष्टी मधल्या ज्या गोष्टी आहेत 18वरून 5% वरती, म्हणजे 12वरून 5% वरती आणि 28वरून 18% वरती ज्या येतील, त्याच्यामुळे एकंदरीतच वस्तूचे दर कमी व्हायला मदत होईल आणि दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होईल.